तर हॅलो नमस्कार आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना, आज आहे शनिवार आहे आज, आणि आत्ता जवळजवळ 7ला वाजता मी तुम्हाला. आज डेट किती रे भैया? माझ्या नेहमी डेट लक्षातच राहत नाही आणि कामाच्या नादात आहे ना दिवस पूर्ण असा निघून जातो. डेट मी कधी पण आहे ना कोणालाही विचारते, माझ्या तारीख लक्षातच राहत नाही की आज तारीख किती आहे म्हणून. तर सॉरी. तर आज 16 नोव्हेंबर आहे आणि आज म्हणजे मी 2 दिवस आहे ना रेस्ट केली चांगली. पण 2 दिवस मी पाहिले असेल व्हिडिओ काही आले नाही, बिकॉज माझी ना तब्येत जरा म्हणजे व्यवस्थित नव्हती. त्यामुळं मग मी जरा 2 दिवस आरामच केला. आज पण मी पूर्ण दिवस आराम केला आज. तर आज म्हटलं चला एक म्हणजे असंच एक महत्त्वाचं किंवा आपल्या यूट्यूब फॅमिलीला काहीतरी एक हेल्प म्हणून किंवा एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणून एक व्हिडिओ आज पण टाकणार आहे मी. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्याकडे म्हणजे साड्यांवरच्या ब्लाऊज व्यतिरिक्त आपल्याकडे बरेच असे साड्यांवरचे कोणते ब्लाऊज असावेत की जेणेकरून ते ब्लाऊज आपल्याला कोणत्याही साडीवर म्हणजे लगेचच आपल्याला कॅरी करता येतील. तर मी आज तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे की जरी म्हणजे साड्यांवरचे जे मॅचिंग ब्लाऊज असतील तर त्या साड्यांव्यतिरिक्त आपल्याकडे कोणते ब्लाऊज असावेत. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण काय होतं, नेहमी कधीतरी आपल्याकडे एखाद्या वेळेस साडी जर आली तर तुम्हाला मी माझंच सांगते. मी माझ्या जे दिवाळीची साडीवरचं जे ब्लाऊज होतं तर त्या साडीवर मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे किंवा तर त्या साडीवर मी वेगळंच ब्लाऊज घातले. कारण कस्टमरचे ब्लाऊज शिवता माझं ब्लाऊज शिवायला मला वेळच मिळाला नाही. म्हणजे मी अक्षरशः पहाटे 4 वाजेपर्यंत जागून जरी ब्लाऊज कंप्लीट केले कस्टमरचे तर मला माझं स्वतःचं ब्लाऊज शिवायला अजिबात वेळ मिळालेला नाही. तर त्यामुळं आपल्याकडे कोणते ब्लाऊज असावे की जस्ट आपण एखादी साडी जरी आणली, कोणती म्हणजे काठपदरची साडी असो किंवा पार्टीवेअर साडी असो, किंवा पण त्या साडीवर म्हणजे अर्जंटली आपण कोणते ब्लाऊज कॅरी करू शकतो तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे भरपूर ब्लाऊज आहे, अजूनही माझ्याकडे ब्लाऊज भरपूर आहेत. पण मी सध्या एक पार्ट ह्या ब्लाऊजचा बनवणार आहे. आणि जर तुमची कमेंट जर आली की अजूनही ब्लाऊज दाखवा किंवा पार्टीवेअर साड्यांवरचे ब्लाऊज मी कसे स्वतःचे स्टिच केलेले आहेत ते दाखवा, तर मी त्यावर पण एक व्हिडिओ बनवेल. बट सध्या साड्यांच्या ब्लाऊज व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते ब्लाऊज असावेत तर त्यावरतीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. होईल की आपण साड्यांच्या ब्लाऊज व्यतिरिक्त कोणते ब्लाऊज अजून ठेवायला हवे. तर चला पाहूयात आपण की मी स्वतः साड्यांव्यतिरिक्त ब्लाऊज कोणते स्टिच करून ठेवलेले आहेत की एनीटाईम काही जरी प्रॉब्लेम आला किंवा कितीही साडी आली ना आपल्याकडे, त्या साडीवर जर ब्लाऊज नसेल किंवा नवीन जरी साडी आणली आणि आता आपल्याला वेळ नाही त्यावरचं ब्लाऊज स्टिच करायला किंवा कुठे बाहेर जायचं आहे आणि एखाद्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम आहे तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला खूप म्हणजे हेल्प होईल या गोष्टीची. आणि लेडीजचं कसं असतं म्हणजे एनीटाईम जरी लेडीज ड्रेस वगैरे घरी कॅरी करत असल्या, घरी ड्रेस वगैरे विअर करत असल्या तरी साडींचं जे मोह आहे ना लेडीजचा तो कधी सुटत नाही. म्हणजे अशा पण लेडीज आहेत ज्यांना साड्या तर आवडतातच. प्रत्येक लेडीजला साडी आवडते असं काही नाही की काहींना नाही आवडत. ज्या लेडीज साड्याही घालत नाही, ज्या लेडीज ड्रेसच घालतात, किंवा मी सुद्धा स्वतःच ड्रेस घालते पण साड्या मलाही फार आवडतात. कारण कधीतरी साडी घालायला पण फार आवडतं कामाव्यतिरिक्त. कामाच्या वेळेत मी साडी नाही कॅरी करू शकत ते मी मान्य करते. आणि कोणतीच लेडीज म्हणजे काय म्हणतो आपण कम्फर्टेबल ज्यामध्ये आपल्याला वाटतं आपण तेच कॅरी करतो, तेच घालतो, तेच वेअर करतो. सेम माझंही तसंच आहे. मला कामाच्या वेळेमध्ये ड्रेस कम्फर्टेबल वाटतात त्यामुळे मी ड्रेसच वेअर करते. आणि बाकीच्या लेडीजचं पण तसंच असेल कदाचित. तर चला पाहूयात आपण की मी कोणते ब्लाऊज म्हणजे साड्यांचे ब्लाऊज व्यतिरिक्त ठेवलेले आहे. आणि जे कॉन्ट्रास्ट आहेत माझ्याकडे प्रत्येक ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे. आणि मी सहसा साड्यांच्या व्यतिरिक्तच ब्लाऊज शिवते. मी साड्यांवरचे ब्लाऊज कमीच शिवते. जर म्हणजे एखादी साडी जर खूप कॉस्टली असेल तरच मी त्या साडीवरचं ब्लाऊज शिवते, नाहीतर मी त्या साडीवरचं ब्लाऊज शिवत नाही. मी कॉन्ट्रास्टच ब्लाऊज वेअर करते. माझे प्रत्येक साडीवरचं जर फोटो जर पाहिले ना तर ते प्रत्येक साडीवर माझं ब्लाऊज साडीतलं नसतंच. मी कॉन्ट्रास्टच ब्लाऊज घेते. आणि चला तुम्हाला दाखवते मी आता जास्त वेळ न घालता आणि जास्त न बोलता तुम्हाला दाखवते मी. माझं थोडासा आवाज पण जरा हे येत असेल कारण जरा घसा पण बसला आहे. आणि चला खूप वेळ न झालं तर मी तुम्हाला दाखवते की मी कसे ब्लाऊज ठेवलेले आहेत. तर
सगळ्यात पहिले ना तुम्हाला हा ब्लाऊज दाखवते मी. तर हा जो ब्लाऊज आहे ना हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हा मी साडीतला वगैरे नाही आहे, हा मी वेगळाच घेऊन स्टिच केलेला आहे. तर हे पहा, हा सिक्वेन्समध्ये ब्लाऊज आहे, पूर्ण ब्लाऊज सिक्वेन्समध्ये आहे आणि याची जी स्लीव्ज आहे ना खूप सुंदर आहे. याची जी स्लीव्ज आहे ना ती या पद्धतीने आहे पहा, अशी स्लीव्ज आहे याची आणि बॅकचा गळा त्याचा असा आहे, म्हणजे पूर्ण डीप नेक आहे गळा आणि असा आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना हे सिक्वेन्सवालं जे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचं, जे प्रिन्सेस कट असो फोरटक्स असो, मला तर प्रिन्सेस कट आणि फोरटक्समध्ये स्वतःला कम्फर्टेबल वाटतं. मी कटोरी ब्लाऊज नाही आहे जास्त स्टिच करत स्वतःला. बट हा जो ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज हा आपण रॉयल ब्ल्यू रेड कलरची साडी आणि पूर्ण राणी कलरची डार्क पिंक कलरची जी साडी आहे, तर त्या साडीवर आपण या 3 कलरच्या साड्यांवर आपण हा ब्लाऊज कॅरी करू शकतो. रेड, डार्क पिंक आणि रॉयल ब्ल्यू साडीवर, ह्या तिन्ही साड्यांवर हा ब्लाऊज एकदम एक नंबर जाईल. खूप सुंदर दिसेल हा ब्लाऊज. हे बघा, आणि खूप सुंदर कलर आहे ब्लाऊजचा. ह्या ब्लाऊजचा कलर म्हणजे आपण काय बोलतो, पिकॉक पॅरट कलर आहे याचा पूर्ण. खूप सुंदर आहे ब्लाऊज आणि हा ब्लाऊज पण मी ना म्हणजे एक त्या साड्यांवर मॅच जाईल. माझ्याकडे बांधणीच्या पण साडी आहे, तर त्या साडीवर पण बांधणीच्या साडीवर पण हा ब्लाऊज एक नंबर दिसतो. तर चला मी अजून नेक्स्ट ब्लाऊज दाखवते तुम्हाला अजून. तर हे पहा, तर हा जो ब्लाऊज आहे ना तुम्ही पाहू शकता, हा खूप सुंदर प्रिंट आहे. ॲक्च्युली मला आहे ना याची प्रिंटच फार आवडली होती. त्या ब्लाऊजवरची जी डिझाईन आहे ना ती मला फार आवडली होती आणि त्या डिझाईनमुळे मी हा ब्लाऊज घेतला होता. मी त्यावेळी असा विचार नाही केला की आता हा ब्लाऊज कोणत्या साडीवर मॅच होईल आणि कोणत्या नाही. तर त्यावेळी मी हा विचार काही केला नव्हता. बट हा ब्लाऊज मला म्हणजे प्रिंटवरूनच फार आवडला होता. कशावर मॅच होईल याचा मी जराही विचार नव्हता केला. तर पहा, याला मी ना या पद्धतीने अशी पाईप लेस लावलेली आहे आणि याची जी स्लीव्ज आहे याची 3/4 स्लीव्स शिवलेली आहे मी. आणि बॅकचा जो गळा आहे ना तो गळा पण सिम्पल आणि सोबर साधा आहे. पान गळा आहे, पाईपलेस टाकलेली आहे आणि पूर्ण पान गळा आहे आणि पुढे असा प्रिन्सेस कट आहे आणि खूप सुंदर वाटतो हा ब्लाऊज. घातल्यानंतर अतिशय म्हणजे खूप सुंदर लूक देतो. तुम्ही पाहू शकता, मी कुठे काही गळ्याला लेस वगैरे लावलेली नाही आहे, फक्त पाठीमागे पाईप लेस लावलेली आहे पानगळ्याला बेल्ट टाकून आणि बाहीला अशी लेस लावलेली आहे. तर हा माझा दुसरा ब्लाऊज आहे. तर हा ब्लाऊज ब्लॅक कलरची साडी आणि येलो आणि व्हाईट साडी, ब्लॅक साडी, येलो साडी प्लस, तर हा जो ब्लाऊज आहे ना हा ब्लॅक, येलो आणि व्हाईट साडीवर खूप सुंदर जाईल. प्लस आपण रेड नाही एवढाच, म्हणजे ब्लॅक रेडचं कॉम्बिनेशन आहे, पण पूर्ण ब्लॅक असल्यानंतर ती साडी त्यावर छान वाटेल. पण ही बघा, लिंबू कलर म्हणा किंवा येलो कलर आणि ब्लॅक रेड साडीवर खूप सुंदर दिसेल हा ब्लाऊज. तर या पद्धतीने हा आपला सेकंड ब्लाऊज आहे आणि तुम्हाला मी माझा तिसरा ब्लाऊज दाखवते. तर हा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही, बॅक हुकचा ब्लाऊज आहे हा. एक मिनिट, ठीक आहे, बॅक हुकचा आहे हा ब्लाऊज. डार्क राणी कलरचा ब्लाऊज आहे हा. याला गोल्डन कलरची पाईपलेस लावलेली आहे आणि पुढे याचा असा पानगळा आहे. सॉरी, पानगळा नाही, सिंपल गोलगळा आहे. बोटनेक ब्लाऊज आहे आणि सिंपल गोलगळा आहे. प्रिन्सेस कट आहे, पुढे बंद आहे आणि मागे असे या पद्धतीने असे बॅक हुक आहे. तर त्याचे जे लटकन आहे ना ते मी असे केलेले आहे. खूप सुंदर वाटतं हे लटकन. पोटली लटकन बोलतो आपण त्याला, तर त्या पद्धतीने हे लटकन फारच सुंदर वाटतात.
तर हा जो ब्लाऊज आहे ना, हा बेबी पिंक साडी, परत लव्हेंडर साडी, बेबी पिंक साडी आणि येलो साडीवर छान दिसेल. हा येलो, बेबी पिंक आणि लव्हेंडर साडीवर खूप सुंदर वाटेल हा ब्लाऊज. आणि मी एका म्हणजे मी फोटो टाकेल. मी एका लव्हेंडर सॉरी बेबी पिंक साडीवर पण हा ब्लाऊज घातलेला आहे. एक नंबर जातो हा ब्लाऊज त्या साडीवर, खूप सुंदर दिसतो. तर हा एक ब्लाऊज आहे आपला आणि याचा बेबी पिंक आहे. हा खूप सुंदर आहे. हा पण मी वेल्वेटचा शिवून घेतलेला आहे. त्याचा जो कपडा आहे तो वेल्वेटचा आहे. तर हा आहे आपला नेक्स्ट ब्लाऊज आहे. हा जो कपडा दिसतोय ना तुम्हाला, हे पहा या पद्धतीने चमकमध्ये पण आहे आणि प्लस त्याची डिझाईन पाहू शकता तुम्ही कशी आहे. वेल्वेटचा कपडा आहे. हा जो कपडा आहे ना, हा वेल्वेटचा कपडा आहे आणि बॅक पूर्ण अशी डीप नेक आहे, पूर्ण गोल डीप नेक आहे. पुढे असा या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. मला फार म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज पण छान बसतो आणि फोर्टक्स ब्लाऊज पण खूप सुंदर बसतो. तर या पद्धतीने हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि डीप नेक ब्लाऊज. तर हा तुम्ही एक बॉटल ग्रीन साडीवर आणि येलो साडीवर, रेड साडीवर, प्लस वाईन कलरच्या साडीवर, म्हणजे वाईन बॉटल ग्रीन आणि पिंक किंवा येलो या साडीवर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. वेल्वेटचा आहे आणि मी याला या पद्धतीने मोत्याचे पोट लटकन केलेले आहे या पद्धतीने. तर खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि खूप छान वाटतो. हा ब्लाऊज पण मला आवडला म्हणून मी शिवला होता. मॅचिंग मला ब्लाऊज आवडल्यानंतर मी मॅचिंग वगैरे नाही पाहत सहसा. तर हा एक आहे. तर नेक्स्ट जो ब्लाऊज आहे ना, तो आता मी दिवाळीच्या साडीवर वेअर केला होता. कॉटनमध्ये चिकनकरी कपडा आहे. सिंपल फोर्टक्स ब्लाऊज आहे या पद्धतीने आणि याची जी स्लीव्ज आहे ना, या पद्धतीने हे पाहू शकता. बनून स्लीव्ज आहे याची. हे पहा खूप सुंदर जाते ही स्लीव्ज, अप्रतिम दिसते ही स्लीव्ज. आता पूर्ण जाणार नाही येते कारण टॉपमुळे नाही जाऊ शकणार, बट अशी पाहू शकता तुम्ही. हे पहा, हां हे पहा या पद्धतीने बनून स्लीव्ज आहे. तर खूप छान दिसतो हा ब्लाऊज. तिची जी स्लीव्ज आहे ना ॲक्च्युली, तर ती स्लीव्ज आहे ना म्हणजे ह्या इथपर्यंत येते आणि व्हाईट ब्लाऊज आहे. तर हा जो ब्लाऊज आहे ना, हा कोणताही लाईट शेड जो आहे ना, लव्हेंडर म्हणा, बेबी पिंक म्हणा किंवा वाईन कलर म्हणा, आणि अजून लेमन कलर वापरू. म्हणजे व्हाईट ब्लाऊज तर तसं कोणत्याही ऑर्डिनरी साडीवर जातोच, बट ह्या 3-4 जे कलेक्टिव्ह कलर जे आहेत ना, तर त्या साडीवर हा ब्लाऊज एक नंबर जाईल. आणि चिकनकरी आहे, सिक्वेन्स आहे, नॉर्मल सिक्वेन्स आहे, तुम्ही पाहू शकता. चिकनकरीचा कपडा आहे हा. खूप सुंदर आहे हा ब्लाऊज. आणि हा पण ब्लाऊज म्हणजे ॲक्च्युली मला वाटतं हा 1.5 मीटरचा कपडा लागला होता मला. 250 रुपयाचा 1.5 मीटर कपडा लागला होता आणि हा मी ब्लाऊज शिवून घेतला होता. अस्तर लावलेला आहे यालासुद्धा. तर तो एक ब्लाऊज आहे. त्यानंतर हा पण म्हणजे एक व्हाईटच ब्लाऊज आहे, पण हा मी आधी शिवला होता आणि तो नंतर मी शिवला होता. तर याची जी स्लीव्ज आहे ना, ही या पद्धतीने सिंगल बटरफ्लाय स्लीव्ज आहे, सॉरी सिंगल बेल स्लीव्ज आहे ही. तर हा या पद्धतीने आहे असा. तर घातल्यानंतर हा पण ब्लाऊज फार सुंदर दिसतो. आणि तुम्ही पहा या पद्धतीने याची बेल स्लीव्ज आहे. इतकी येते ती बेल स्लीव्ज आणि खूप छान वाटते. तर हा पण एक व्हाईट कलरचा बेल स्लीव्ज ब्लाऊज आहे आणि अस्तर तर याला पण लावलेला आहे. डीप नेक आहे मागे आणि पुढे प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने. आणि हा पण म्हणजे व्हाईट ब्लाऊज जसं तुम्ही आधी सांगितलं, तर बेबी पिंक वगैरे याच्यावर जाऊ शकतो, मॅच होऊ शकतो. तर हा ब्लॅक ब्लाऊज आहे. कुठल्याही म्हणजे
ब्लॅक कलर पण आपण कोणत्याही कलरवर घालू शकतो, म्हणजे कोणत्याही कलरवर जाऊ शकतो. ब्लॅक खास करून रेड कलरच्या साडीवर किंवा डार्क मरून कलर किंवा रेड कलरवर आपण हा ब्लॅक ब्लाऊज कॅरी करू शकतो. पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे हा, आणि ऑल पूर्ण फुल ब्लाऊज सिक्वेन्स आहे, वेलवेट आहे. शिवाय हे पहा, त्याचा जो कपडा आहे ना, आता फार म्हणजे लाईटमुळे पूर्ण फोकस त्याच्यावर पडतो आणि पूर्ण चमकतो येतो. तर या पद्धतीने असा वेलवेट आहे हा ब्लाऊज, वेलवेटचा कपडा आहे. आणि याला मागे असा व्ही शेप आहे गळ्याला, आणि बेल्ट टाकलेला आहे. एक फोटो काढ, फोटो काढ ना. तर याची शॉर्ट स्लीव्ज ठेवलेली आहे मी, एक 3 इंचची स्लीव्ज आहे, आणि स्ट्रेचेबल कपडा आहे, खूप ताणतो हा कपडा. आणि व्ही शेपमध्ये आपण हा, एक मिनटं, तर व्ही शेपमध्ये हा आपण शिवलेला आहे. आणि पुढे असं प्रिन्सेस कट आहे, असा या पद्धतीने. तर हा एक आहे आपला ब्लॅक ब्लाऊज. तर हा पण एक वेलवेटचा ब्लाऊज आहे. इथे मध्ये मिडलला बेल्ट आहे हा. या पद्धतीने हा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा. पुढे या पद्धतीने प्रिन्सेस आहे, खूप छान बसतो. आणि म्हणजे माझ्याकडे तर बरेचसे वेलवेटचेच ब्लाऊज आहेत. अजून एकचे ब्लाऊज माझ्याकडे बऱ्यापैकी आहे. तर हा पण एक ब्लॅक ब्लाऊज त्याच्यामधलाच आहे. आणि हा पण ब्लाऊज आपण ब्लॅक कलर आपण म्हणजे बऱ्याच कलरवर मॅच करू शकतो. शेवटी ती लास्टला आपली आपली चॉईस राहिली की आपण कशावर घालतो आहे. बट मग वेलवेटचा जो ब्लाऊज आहे किंवा तो सिक्वेन्सवाला ब्लाऊज आहे, हे आपण बऱ्याच साड्यांवर कॅरी करू शकतो. तर हा एक ब्लॅक ब्लाऊज आहे त्या कलेक्शनमधला. आणि हा एक नेटमधला रेड कलरचा ब्लाऊज आहे. हा जो आहे ना, हा रेडमध्ये नेटमध्ये हा बोटनेकचा ब्लाऊज आहे रेड कलरमध्ये. आणि मागचा जो गळा आहे तो या पद्धतीने आहे असा. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपण फूल लावलेलं आहे मध्ये खाली. आणि त्याची जी स्लीव्ज आहे ना, नेटची आहे, आपण त्याला अस्तर नाही लावलेलं, ट्रान्सपरंट स्लीव्ज आहे. आणि खाली त्या बाहीला या पद्धतीने लेअर केलेले आहेत आपण, लेस टाकून एक सिम्पल. आणि पुढे बॅकला लेस टाकलेली आहे मागे गळ्याला. आणि या पद्धतीने त्याचा गळा आहे सुंदर असा. आणि पुढे नाही आहे गळ्याला लेस वगैरे नाही टाकलेली, पुढे सिम्पल आपला असा फोर्टक्सचा ब्लाऊज आहे. तर हा पण ब्लाऊज या पद्धतीने आहे. आणि हा पण मी नेटचा ब्लाऊज म्हणजे एक असाच म्हणजे बऱ्याच सगळ्यांवर मॅच होईल या पद्धतीने या हिशोबाने जर शिवून घेतलेला होता. तर हा पण रेड ब्लाऊज एक त्या कलेक्शनमधलाच आहे. तर हा नेक्स्ट आहे आपला ब्लाऊज. तर हा जो तुम्ही ब्लाऊज पाहताय ना, तर हा पण म्हणजे बोट नेकचाच ब्लाऊज आहे हा पण. आणि याला जे पोटली बोलतो ना आपण, तर ती पोटलीची गळ्याला डिझाईन टाकलेली आहे या पद्धतीनं. गळ्याला इथे वरती गोट आहे, खाली या पद्धतीने एक लेस लावली आहे सिंपल. आणि पोटली जी डिझाईन आहे ती गळ्याला टाकलेली आहे. तर याचा जो म्हणजे याचा जो कलर आहे ना ब्लाऊज, हा ब्राऊन कलरमध्ये जरा जरा. आणि याच्या बाहीला पण आपण या पद्धतीने अशी पोटली बटन टाकलेली आहे. तर कोणी कोणी याच्यामध्ये म्हणजे कपड्याचं वगैरे पण कट वगैरे करून टाकतं, ते पोटली वगैरे बनवतं. पण या ज्या पोटल्या आहेत ना, तर या मी कशाचे बनवले आहेत, बलून्समध्ये, बड्डेच्या बलूनमध्ये आपण जे बॉल टाकतो ना, छोटेसे बॉल, थर्मोकॉलचे जे बॉल्स असतात, तर ते सेम साईजचे बॉल्स घेऊन मी हे याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि त्याचंच बनवलं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, कपड्याचे जे बॉल्स असतात ना, ते बनवलेले पोटली, तर ते त्या त्या बॉल्सनी म्हणजे प्रॉब्लेम काही होत नाही. बट धुतल्यानंतर ते असे एका साईडलाच हे होतात किंवा गोळा होतात, ते पोटली जे आहे ते गोळा होतात. आणि हे जे बॉल्स आहेत ना, हे पुन्हा म्हणजे जसे आपण धुतलेत ना त्याच पद्धतीने हे होऊन जातं, म्हणजे त्याच पद्धतीने हे गोल होऊन जातं एकदम. तर हा जो ब्लाऊज आहे,
हा या पद्धतीने आहे. आणि पुढे बेल्टवाला प्रिन्सेस कट आहे हा. हे का बेल्टवाला प्रिन्सेस कट नंतर आपण, तर या पद्धतीने आहे हा. हा एक आहे असं दिसतो, छान वाटतो. पिंक कलरच्या साडीवरती हा शिवून घेतला होता मी. माझ्याकडे पिंक कलरची साडी होती, तर त्या साडीवर मला हा म्हणजे आवडला होता, तर त्या पिंक कलरच्या साडीवर मी हा शिवून घेतला होता. आणि नेक्स्ट जो आपला ब्लाऊज आहे तो हा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा काही कशावर मॅचिंग नाही आहे. हा तर या पद्धतीने त्याची म्हणजे 3.5 इंचची बाही आहे. आणि जो कपडा आहे तो बनारसी पॅटर्नमध्ये आहे हा कपडा. आणि ह्याला मी बाही या पद्धतीने लावलेली आहे लेस. आणि पुढे पूर्ण बंद आहे, पुढे प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने. आणि पुढचा गळा गोलच आहे. आणि बॅकचा जो गळा आहे तो बॅक हुकचाच आहे म्हणजे ब्लाऊज. तर या पद्धतीने सिंपल असा गोल गळा आहे याचा. या पद्धतीने गोल आहे हा गळा. आणि त्याला सिंपल अशी मॉड लटकन लावलेली आहे या पद्धतीने. तर या पद्धतीने हा पण ब्लाऊज म्हणजे रॉयल म्हणजे ब्ल्यू कलर म्हणा किंवा काठापदराच्या साड्यांना हा ब्लाऊज खूप म्हणजे मॅच होऊन जातो. काठपदरची जी साड्या आहेत ना, त्या काठापदरच्या साड्यांवर हा ब्लाऊज खूप म्हणजे खूप सेट पडतो, खुलून दिसतो. तर हा एक ब्लाऊज आहे. आणि हा एक मल्टी कलरचा ब्लाऊज आहे, म्हणजे मल्टी कलरच आहे त्याच्यामध्ये सगळे. आणि या पद्धतीने त्याला वन साईड डिझाईन आहे मोत्याची, पानगळा आहे. आणि वन साईड एक डिझाईन आहे या पद्धतीने केलेली. शॉर्ट स्लीव्ज आहे, 3 इंचची स्लीव्ज आहे याला. आणि पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे या पद्धतीने. तर या पद्धतीने हा ब्लाऊज आहे. आणि सिंपल याला आपले नॉट उत्तर लावलेले आहे. तर या पद्धतीने वन साईडला त्याची अशी मोत्याची डिझाईन आहे. आणि एका साईडला अशी या पद्धतीने वेस्ट डिझाईन आहे. तर हा एक ब्लाऊज आहे. त्यानंतर मी हा एक गोल्डन ब्लाऊज शिवलेला आहे, सिक्वेन्समध्येच आहे. गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे, 3.5 इंचची स्लीव्ज आहे या पद्धतीने. अस्तर बाहीला अस्तर नाही आहे, तर त्याचा गोल गळा आहे पुढे. आणि पुढे गोल गळा आहे. बॅकला असा या पद्धतीने गोट लावलेला आहे मी याला घरीच. म्हणजे मी हा ब्लाऊज जवळजवळ ह्या ब्लाऊजला 5 ते 6 वर्ष झाले. हा ब्लाऊज मला येत नाही, पण तरी मी ठेवला हा ब्लाऊज तेजूसाठी. आणि हाईट तशी याची मला कमी पडते. आणि पण हा मी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी म्हणजे ब्लाऊज शिवायला सुरुवात केल्यानंतर मी हा ब्लाऊज पहिल्यांदा माझ्यासाठी स्टिच केला होता, त्यामुळे हा ब्लाऊज मी जपून ठेवलेला आहे. तर या पद्धतीने हा बॅक हुकचा ब्लाऊज आहे. आणि सिक्वेन्समध्ये गोल्डन कलरचा आहे. कपडा या पद्धतीने आहे, प्रिन्सेस कट आहे आणि नेटचा ब्लाऊज आहे. तर हा एक ब्लाऊज आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे ना, तर हाही ब्लाऊज मी म्हणजे मरून कलर, रेड कलर, ॲक्च्युली बॉटल ग्रीन कलर या 3 कलरवर हा ब्लाऊज जाईल. आणि याचा जो गळा आहे तो या पद्धतीने आहे, पंचकोनी गळा आहे. आणि शॉर्ट स्लीव्ज आहे, म्हणजे 3.25 इंचची स्लीव्ज घेतलेली आहे. आणि याला मी या पद्धतीने असं गोट टाकलेलं आहे. मी याची पूर्ण म्हणजे मागे पुढे पूर्ण गळ्याला पण मी असं गोट टाकलेला हा भाग. आता ही बॅक साईड आहे, तर बॅक साईडला पण गोट टाकलेला आहे. आणि पुढे पण या पद्धतीने असं गोट टाकलेला आहे मी. तर हे बघा, पुढे फोरटक्सचा आहे, या पद्धतीने आहे हा ब्लाऊज. आणि या पद्धतीने त्याचा कपडा असा आहे.
याचा जो कपडा आहे ना ॲक्च्युली तो असा सिल्कमध्ये आहे, म्हणजे कॉटन पण नाही आणि बनारसी पण नाही आहे, सिल्कमधला कपडा आहे. तर हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे. आता याच्यातले बरेचसे ब्लाऊज तुम्हाला आयते वाटतील, पण हे काय आयते ब्लाऊज नाही आहे, हे मी स्वतः स्टिच केलेले आहे. कारण माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग बऱ्यापैकी आयत्या ब्लाऊजसारखी आहे. कारण एक आधीचा जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की ते जे ब्लाऊज आहेत ना ते पूर्ण म्हणजे आयते ब्लाऊजसारखेच वाटतात माझे. हा पण एक ब्लाऊज आहे त्यापैकी, आणि हा ब्लाऊज या पद्धतीने मोठा होईल त्यामुळे मी लवकर दाखवते. तर हा जो ब्लाऊज आहे ना या पद्धतीने आहे. ही लेस मी वेगळी वापरली आहे, म्हणजे दुसरी लेस लावलेली आहे मी याला, आणि हा जो कपडा आहे हा वेगळा होता. तर हा 3/4 स्लीवचा या पद्धतीचा ब्लाऊज आहे. इथे 2 लेस मी यूज केले आहेत बाजूला, आणि या पद्धतीने हा ब्लाऊज आहे. पुढे असा कटोरी, म्हणजे हा फार जुना ब्लाऊज आहे त्यामुळे पुढे असा हा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे या पद्धतीने, आणि त्याचा जो मागचा गळा आहे तो या पद्धतीने आहे. हा एक आहे ब्लॅक ब्लाऊज आहे. हा पण हा बाईला नाही असतं, पण ब्लॅक आहे हा, आणि नेटचा आहे, सिक्वेन्समध्ये आहे. बॅक बुका म्हणजे सॉरी बॅकचा पूर्ण बॅकलेस ब्लाऊज आहे, म्हणजे गळा खूप खोल आहे त्याचा, आणि पुढे या पद्धतीने असा प्रिन्सेस कट आहे. आणि याची जी लटकन आहे ना ती मी या पद्धतीने केलेली आहे. तर हा एक असा बॅक कलरचा नेटचा ब्लाऊज आहे, आणि सिक्वेन्समधला ब्लाऊज आहे. खूप सुंदर आहे हा, आणि घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान वाटतो. तर असे सिलेक्टिव्ह काही ब्लाऊज आहेत माझ्याकडे. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा जो ब्लाऊजचा जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला, तर तो तुम्हाला आवडला का, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे मी ब्लाऊज आहे माझ्याकडचे जे मी तुमच्यासोबत शेअर केले, तर ते तुम्हाला ब्लाऊज डिझाईन्स म्हणा किंवा जे कॉन्ट्रास्ट कलर आहेत ते तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कदाचित खूपच मोठा झाला, 28 मिनिटांचा झाला आहे जवळजवळ. तर हे जे ब्लाऊजचे डिझाईन्स किंवा ब्लाऊज टाकलेले ते आवडले, ते तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हे जे मी ब्लाऊज डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर केले, आणि मी असेच तुम्हाला साड्यांवरचेही ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला शेअर करावेत की नाही हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.